नमस्कार. आईची चव या किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आजच्या या रेसिपीमध्ये मी सुक्कं चिकन आणि रस्सा ह्याची रेसिपी दाखवणार आहे आईच्या चवीच्या पद्धतीने. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुक्कं चिकन आणि रस्सा करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे जो मसाला वाटायचा आहे त्याचं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि काही बेसिक गोष्टी सांगते. जसा हा मसाला मी कुठलाही भाजणार नाही आहे, सर्व कच्चं वाटणार आहे. ह्या कच्च्या मसाल्यातही रस्सा आणि सुक्कं चिकन खूप अप्रतिम होतं. एकदा करून नक्की पहा. तर त्यासाठी मी काय घेतलं आहे पहा, ओलं खोबरं घेतलं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर ओलं खोबऱ्यातला रस्सा पोटाला थंडावा देतं, म्हणून शक्य झाल्यास उन्हाळ्यात चिकनचा रस्सा करताना ओलं खोबरंच वापरा. तर त्यानंतर मी एक मध्यम आकाराचा टमाटर घेतला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले, थोडंसं कोथिंबीर धुवून घेतलं आहे, 2 कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं आणि लसूण. तर ही सर्व मी सामग्री घेतली. सर्वप्रथम मी खोबऱ्याचे काप करणार आहे आणि खोबरं आणि अद्रक हे मी आधी मिक्सरला वाटून घेणार आहे, कारण की आपण मसाला वाटताना कधी खोबरं राहतं असे मोठे तुकडे, म्हणून सर्वात प्रथम मी ह्या 2 गोष्टी वाटून घेणार आहे. नंतर बाकीच्या गोष्टी त्याबरोबर वाटून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इकडे माझा मसाला वाटून झालेला आहे. हा सर्व कच्चा मसाला मी वाटलेला आहे आणि एका बाजूला मी कुकरमध्ये हळद, मीठ आणि एक छोटासा कांदा आणि गरम मसाला ह्याच्यात मी चिकन शिजवून घेतलेला आहे. आणि हे चिकन शिजवताना ह्याच्यात शक्यतो गरम पाणीच घाला, त्याच्यामुळं चिकन खूप छान शिजतं आणि मऊ राहतं. तर आता आपण सर्वप्रथम सुक्कं चिकन करायला घेऊया, म्हणजे ह्याच्यातले सगळे पीस आपल्याला व्यवस्थित काढता येईल आणि जे पूर्ण आळणी सूप राहील त्याचा आपल्याला रस्सा करता येईल. तर इथे एका बाजूला पण पॅन ठेवला, त्यात लाकडी घाण्याचं मस्टर्ड ऑइल मी घातलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी हळू करते आणि जो मसाला आपण वाटलेला आहे त्याचे 3 ते 4 चमचे मी ह्याच्यात घालते. गॅसची फ्लेम मोठी करून सर्व मसाला एकजीव करू. आणि ह्याच्यात एक आता महत्त्वाची टिप्स ही आहे की हा जो सर्व मसाला आपण कच्चा वाटलेला आहे त्याच्यामुळे हा मसाला आपण मीडियम आचेवर एक 5 मिनटासाठी किंवा 3 मिनटासाठी चांगला शिजून घेऊया. तिकडे आपला मसाला शिजतोय तोपर्यंत तुम्हाला दाखवते की इकडे मी घरचा मिरची पावडर घेतलेली आहे 1-2 चमचे. याच्यात किंचितशी हळद घातलेली आहे, कारण की हळद आळणीत आहे म्हणून थोडीशी हळद घेतलेली आहे. धणं पावडर घेतलेली आहे छोटे 2 चमचे, जिरं पावडर घेतली आहे छोटे 2 चमचे. त्याच्यानंतर ह्याच्यात बेडगी मिरची पावडर कलरची, जे रस्स्याला सुक्याला खूप छान असा कलर येतो, हे घेतलेला आहे. आता तो मसाला शिजल्यावर हा मसाला आपण त्यात घालूया. आता हे सुके मसाले सगळे आपण या वाटणात घालूया. त्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी घालून सर्व सारण एकजीव करूया. मीठ आपण थोड्या वेळाने घालूया चवीनुसार. तर मसाला सर्व एकजीव केलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण बारीक करूया आणि झाकून याला एक 3 मिनटासाठी चांगलं शिजू देऊया, की जोपर्यंत याच्या मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही. तर तुम्ही पाहू शकता मसाला आपला छान शिजलेला आहे, अगदी छान अशी ह्याला तरी आलेली आहे. आता इथं मी आळणीतून सगळे चिकनचे पीस एका ताटात काढलेले आहे. हे 400 ग्राम चिकन आहे आणि 3.5 ग्लास मी गरम पाणी ह्याच्यात घातलेलं आहे. आणि सुक्कं करताना चिकन नेहमी तुम्ही फक्त 3च शिट्टी द्या, कारण की सुक्कं करताना नंतर चिकनचा खूप असा भुगा होतो, म्हणून शक्यतो 3च शिट्टी द्या, ज्याने पीस असे छान राहतात, शिजतात पण छानही राहतात. तर आता आपण हे सर्व सुक्कं चिकन ह्याच्यात घालूया आळणीतलं काढलेलं. गॅसची फ्लेम मोठी करून सर्व एकजीव करून घेऊया. आता हे एकजीव केलेले चिकन गॅसची फ्लेम लहान करून 1 मिनटासाठी आपण ह्याला शिजू देऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे चिकन 1 मिनटासाठी जे आपण शिजवायला ठेवलं होतं ते सर्व एकजीव झालं आहे आणि अगदी ओल्या खोबऱ्यातलं हे चिकन कच्चा मसाल्याचं. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा, तुम्हाला स्वतः कळेल की हे एवढं चविष्ट होतं. तर इथं आपलं चिकन झालेलं आहे. आता याच्यात आपण वरून कोथिंबीर घालूया. हा खूप छान असा सुगंध सुटला आहे. चला तर इकडे सुक्कं चिकन झाले. आता एका बाजूला आपण रस्सा करायला घेऊ.
तर रस्स्यासाठी इथं हंडी ठेवलेली आहे आपण आणि त्यात मस्टर्ड ऑइल घातलेलं आहे आणि हे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. ह्याच्यात एक महत्त्वाची टिप्स द्यायची ही की तेल घालताना अगदी थोडंच घाला, कारण की ओलं खोबरं असल्यामुळं त्याला तेल सुटतं आणि दुसरीकडे जे आपण आळणी केलेलं असतं त्याच्यातही तेल असतं, त्याच्यामुळं तेल घालताना कमी घाला. आता तुम्हाला जर जास्त तरी चांगली वाटत असेल तर तुम्ही थोडं तेल वाढवू शकता. ते हे वाटलेलं राहिलेलं वाटण सुक्याला वापरल्यानंतर आता आपण हे सर्व रस्स्यासाठी घालूया. तर आता हा आपण जसं सुक्यासाठी केलं सेम तीच कृती आहे. मसाला थोडा शिजू देऊया आणि जे लाल मसाले मी काढलेले आहे जसं सुक्यासाठी काढले होते अगदी सारखे तेच मसाले आहेत. बेडगी मिरची पावडर, घरचा मसाला, थोडं धणं पावडर, जिरं पावडर, त्याच्यानंतर फक्त यात हळद घातलेली नाही आहे मी, कारण की आळणीला रस्स्याला भरपूर हळद आहे म्हणून घातली नाही. आता हे जे मी मसाले घेते हे माझे छोटे चमचे, अशी 3-4 चमचे मी घेते. आम्हाला जसं कमी जास्त तिखट लागतं त्या पद्धतीने. आता तुम्हाला ज्या पद्धतीने कमी जास्त तिखट, कमी जास्त मिठाची चव ह्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पद्धतीने हे मसाले घाला. मी आमच्या म्हणजे जसं आम्हाला तिखट लागतं त्या पद्धतीने मी घालते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात तुमच्या पद्धतीने असे मसाले घालू शकता. तर इथं या मसाल्यात आता आपण जे वाटणामध्ये हे मसाले सर्वत्र घालूया आणि सर्व छान एकजीव करून घेऊया. आता हा मसाला आपण मध्यम आचेवर 1-2 मिनटासाठीच अगदी शिजू देऊया, जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही. तर तुम्ही पाहू शकता इथं आपला मसाला शिजलेला आहे आणि तेलही सुटलेलं आहे. तर आता आपण आळणी सूप ह्याच्यात घालून घेऊया. तर इथे आपण सूप घातलेलं आहे. आता ह्याला चांगली उकळी आल्यानंतरही 1-2 मिनटं चांगलं कडू देऊया. हे जे रस्सा घातला आहे त्याचं जो आपण रस्सा केला आहे ते छान रस्सा चिकनचा शिजू देऊया. इथे रस्सा आपला छान उकळलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि आपला इथे चिकनचा रस्सा झालेला आहे. ह्यात थोडी वरून आपण कोथिंबीर सोडूया. तर तुम्ही पाहू शकता बघा, तेल पण अगदी तरी मीडियम आहे, कारण की उन्हाळ्यात जास्त तेलकट खाऊ नये, त्यामुळं तेलही मी असं कमीच घातलं आहे आणि ह्या पद्धतीने आपला हा रस्सा झाला आहे. तर ह्या पद्धतीचं तुम्ही करा एकदा नक्की. आणि आता आपलं हे सुक्कं आणि रस्सा असं दोन्ही झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपली चिकनची थाळी इथे तयार झालेली आहे, ज्यात मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे सुक्कं चिकन, रस्सा आणि हा इंद्रायणी भात आणि लिंबू कांदा तर हवाच आणि त्याच्यावर आपली भाकरी. तर तुम्ही भाकरी नसेल खात तर चपातीही. तर ह्या पद्धतीने हे चिकन ह्या रेसिपीने करा. माझे असे वेगवेगळ्या टाईपचे खूप मसाले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मी मसाले वाटून सुक्कं चिकन असं बनवत असते. तर या एवढ्यामधली एक पहिली रेसिपी मी आज तुम्हाला शेअर केलेली आहे ओल्या खोबऱ्यातली. तर ही तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली, कशी तुम्हाला चव वाटली आईची हे मला नक्की कळवा. तर अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा आणि आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत नवीन रेसिपी सकट.